तर आपण लग्न विचार करताना आपण 12 लग्नांचा विचार करतोय. तर 12 लग्नांचा विचार करताना आपण आता मिथुन लग्नाचा विचार करणार आहोत, की मिथुन हे जे लग्न आहे, या लग्नामध्ये कोणते असे ग्रह आहे की ते शुभ आहे किंवा चांगले फळ देतात, आणि कोणते असे ग्रह आहे की ते अशुभ फळ देतात. आता मिथुन लग्नाचा जो स्वामी आहे तो बुध आहे, आणि बुध हा लग्नेश आहे. त्यामुळे शुभ ग्रहामध्ये जो काही पहिला जो ग्रह आपल्याला मिळतो, तर तो लग्नेशच मिळतो. कारण लग्नेश हा नेहमी पत्रिकेमध्ये आपल्याला शुभ फळ देताना दिसतो. तर मग शुभ ग्रहामध्ये बुध हा आपल्याला शुभ ग्रहामध्ये बुधाची गिनती आपण करू शकतो मिथुन लग्नामध्ये. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर अशुभ ग्रहाच्या बाबतीत, तर अशुभ ग्रहामध्ये इथे द्वितीय भावामध्ये ही चंद्राची रास येते, कर्क रास येते. आणि या कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे, आणि तो द्वितीय भावात आहे. आणि द्वितीय भाव जे आहे ते आपले चांगलं भाव नाहीये, कारण द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक भाव आहे. आणि द्वितीयामध्ये कर्क रास असल्यामुळे कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. त्यामुळे मिथुन लग्नामध्ये चंद्र हा आपल्याला अशुभ फळ देताना बघायला मिळतो. त्यानंतर तिसऱ्या भावाचा जर विचार केला आपण, तृतीय भावाचा, तर तृतीय भाव जो आहे तर तो पण नाशक भाव आहे. म्हणजे तृतीय स्थान जर बघितलं आपण, तर त्याला आपण नाशक भाव म्हणतो. तिथून आपल्याला वाईट फळ येतं. तृतीय स्थान म्हणजे नाशकेश असतो. आणि या तृतीय स्थानामध्ये जी रास येते ती रवीची रास येते. कारण सिंह रास येते, आणि सिंह राशीचा स्वामी हा रवी असल्यामुळे रवी पण कुंडलीमध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर या मिथुन लग्नामध्ये जर आपण मंगळाचा विचार केला, तर मंगळाच्या 2 राशी असतात. एक आहे ती वृश्चिक रास, आणि दुसरी जी आहे ती म्हणजे मेष रास. तर मिथुन लग्नामध्ये षष्ठ भावामध्ये वृश्चिक रास येते, आणि दुसरी जी रास येते ती 11व्या भावात येते, म्हणजे लाभ स्थानात येते. आणि षष्ठ स्थान आणि लाभ स्थान हे दोन्ही कुंडलीमध्ये वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जो पुढचा जो अशुभ ग्रह येतो मिथुन लग्नामध्ये, तो म्हणजे मंगळ ग्रह. हा या कुंडलीमध्ये, या लग्न कुंडलीमध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आता जर आपण गुरुचा विचार केला, तर सप्तम स्थानामध्ये गुरुची एक रास येते ती धनु, आणि दुसरी जी रास येते ती दशम भावामध्ये येते, म्हणजे मीन रास. गुरुच्या 2 राशी आहे, एक मीन आणि दुसरी जी आहे ती धनु. आवाज आवाज बंद करा सर, प्लीज. हाँ हाँ सर, सॉरी सर. ओके. तर सप्तम भाव हे जर बघितलं आपण, तर हे कुंडलीचं मारक स्थान आहे, म्हणजे नाशकेश आहे. द्वितीयेश आणि सप्तमेश हे मारक स्थान असल्यामुळे, एक रास सप्तमात असल्यामुळे इथे गुरु एका ठिकाणी वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. आणि दुसरी रास ही मीन रास ही केंद्रात असल्यामुळे इथे आपल्याला चांगले फळ मिळतात. म्हणजे गुरु दोन्ही प्रकारचे फळ देतो, म्हणजे मिश्र फळ गुरु देतो. त्यामुळे मिथुन लग्नामध्ये गुरु हा मिश्र ग्रह आपल्याला म्हणता येईल, किंवा बघितला जातो. मिश्र स्वरूपाचे ग्रह आपण या मिश्र स्वरूपाच्या ग्रहाच्या यादीमध्ये गुरुचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर जर मिथुन लग्नामध्ये आपण शुक्राचा विचार केला, तर शुक्राला पण 2 रास असतात. एक आहे वृषभ रास, आणि दुसरी आहे तुळ रास. आता ही वृषभ रास आहे ती मिथुन लग्नामध्ये व्ययस्थानात येते, आणि व्ययस्थान म्हणजे त्रिकस्थान, इथे अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात ग्रह. आणि दुसरी जी रास आहे ती पंचम भावात येते. तर पंचम भाव हा शुभ भाव आहे. इथे पण शुक्र दोन्ही प्रकारचे फळ देताना आपल्याला दिसतो. पंचम भावामध्ये चांगले फळ मिळते शुक्राचे. आणि त्यानंतर
त्याची दुसरी जी रास आहे ती व्ययस्थानात आहे. या व्ययस्थानातून वाईट फळ मिळतात. त्यामुळे मिश्र स्वरूपाचे फळ हा शुक्र मिथुन लग्नामध्ये आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे मिश्र ग्रहांच्या यादीमध्ये आपण पुढचा जो ग्रह घेणार आहोत तो म्हणजे शुक्र. आता त्यानंतर आपण जर मिथुन लग्नामध्ये जर शनीचा विचार केला तर शनीच्या पण 2 राशी आहे. एक रास आहे मकर रास म्हणजे 10 नंबरची रास आणि दुसरी आहे ती म्हणजे कुंभ रास 11 नंबरची रास. तर मिथुन लग्नामध्ये अष्टम भावामध्ये मकर रास येते बघा आणि त्यानंतर जी दुसरी कुंभ रास येते ती नवम भावामध्ये येते. आता अष्टम भाव म्हणजे हे त्रिक स्थान आहे. इथे आपण अष्टम भावाला त्रिक स्थान म्हणतो. म्हणजे इथून ग्रह वाईट फळ देताना आपल्याला दिसतो. आणि जो नवम भाव आहे तो कोण भाव आहे. इथे आपल्याला नवम भावामध्ये आपल्याला ग्रह चांगले फळ देताना आपल्याला दिसतात. त्यामुळे शनी पण इथे एका ठिकाणी चांगलं फळ देईल आणि एका ठिकाणी वाईट फळ देईल. तर अशा दोन्ही प्रकारचे फळ देत असल्यामुळे शनी पण मिथुन लग्नामध्ये हा मिश्र ग्रह म्हणून आपण त्या यादीमध्ये त्याला पण घेऊ शकतो. आता त्यानंतर जर आपण बघितलं योगकारक ग्रह. आता योगकारक ग्रहांची व्याख्या काय आहे. तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास ही केंद्रात लागते आणि दुसरी रास ही कोणात लागते. तर कोण कोण म्हटल्यानंतर पंचम भाव नवम भाव आणि केंद्र म्हटल्यानंतर हे जे केंद्र आहे हे केंद्रस्थानामध्ये एक रास लागते. आता जर आपण इथे बघितलं मिथुन लग्नामध्ये तर एक रास ही कोणामध्ये ती तूळ रास येते शुक्राची आणि त्याची जी दुसरी रास येते तर ती व्यय स्थानात येते. म्हणजे ती केंद्र स्थानात न येता व्यय स्थानात येते. त्यामुळे शुक्र इथे योगकारक ग्रह होऊ शकत नाही. त्यानंतर जर आपण दुसरं बघितलं नवम भावामध्ये शनीची कुंभ रास येते आणि दुसरी जी रास येते ती अष्टम भावात येते. आपल्याला दुसरी रास पाहिजे ती केंद्रात पाहिजे. तर केंद्रामध्ये शनीची पण रास येत नाही. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की मिथुन लग्नामध्ये योगकारक ग्रह नाही. कोणत्याही प्रकारचा योगकारक ग्रह मिथुन लग्नामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आणि आपण पहिले नियमानुसार बघितलंय की योगकारक जर ग्रह नसेल तर कुंडलीमध्ये रवी आणि चंद्र हे जर शुभ स्थितीत असेल तर ते योगकारक ग्रहांचं काम करतं. इथे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. लक्षात ठेवायचं असं की जे द्विस्वभाव लग्न आहे द्विस्वभाव लग्न आपण कोणते म्हणतो तर 3, 6, 9 आणि 12 म्हणजे बुधाचे जे लग्न आहे ते मिथुन लग्न त्यानंतर कन्या लग्न आणि त्याच नंतर जे गुरुचे जे लग्न आहे म्हणजे धनु लग्न आणि दुसरं म्हणजे मीन लग्न या चारही लग्नांना योगकारक ग्रह नाही. कारण हे बघा हे जे मिथुन लग्न आहे मिथुन लग्नाची पहिली रास इथे येईल तर दुसरी रास इथे येईल. त्यानंतर गुरुची पहिली रास इथे येते आणि त्यानंतर दुसरी रास इथे येते. म्हणजे हे कोणत्याही प्रकारे आपण फिरून जर बघितलं तर ह्या ज्या राशी आहे ते इथेच येतील मागे पुढे होतील. त्यामुळे थोडक्यात लक्षात ठेवण्याचा भाग म्हणजे असा की जे जे द्विस्वभावी लग्न आहे आपले त्या द्विस्वभावी लग्नाला योगकारक ग्रह हा नसतो. त्यानंतर आपण जर बघितलं मिथुन लग्नामध्ये बाधकेश बघायचं आहे आपल्याला आता की बाधा आणणारा ग्रह कोणता आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता बाधकेशाची व्याख्या काय आहे तर बाधकेश जर चर लग्न असेल तर लाभेश हा बाधकेश असतो. जर स्थिर लग्न असेल तर नवमेश हा बाधकेश असतो आणि जर द्विस्वभाव लग्न असेल तर सप्तमेश हा बाधकेश असतो. त्यामुळे हे मिथुन लग्न आहे आणि हे द्विस्वभावी लग्न आहे. त्यामुळे इथं सप्तम भावामध्ये जी रास येईल त्या राशीचा स्वामी इथं बाधकेश होतो आणि मिथुन लग्नामध्ये सप्तमामध्ये जी रास येते ती धनु रास येते आणि धनु राशीचा स्वामी
हा गुरु असल्यामुळे या लग्नामध्ये गुरु हा बाधकेश होताना आपल्याला दिसतो आणि बाधा आणणारा ग्रह आपण गुरुला म्हणू शकतो. तर ऑल ओव्हर जर बघितलं आपण मिथुन लग्नामध्ये, तर बुध हा शुभ फळ देताना आपल्याला दिसतो आणि त्यानंतर अशुभ मध्ये चंद्र, रवी आणि मंगळ हे अशुभ ग्रह आहे. त्यानंतर मिश्र ग्रहामध्ये गुरु, शुक्र आणि शनी हे मिश्र प्रकारचे फळ हे मिथुन लग्नात देताना दिसतात. आणि योगकारक ग्रहांचा जर आपण विचार केला तर द्विस्वभावी लग्नाला योगकारक ग्रह हे नसतात. आणि इथे जर आपण मिथुन लग्नामध्ये बाधकेशाचा विचार केला तर बाधा आणणारा ग्रह म्हणजे इथं गुरु हा होताना आपल्याला दिसतो. गुरु या पत्रिकेमध्ये मिश्र स्वरूपाचे फळ पण देताना दिसतो आणि बाधा पण आणताना आपल्याला बघायला मिळतो.